पाऊस अजून गेला नाही। महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पुन्हा धडकी भरवणारा पाऊस येण्याची शक्यता दिसत आहे। 1 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील नेमके कोणत्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस होण्याची शक्यता आहे या हवामान अंदाजात मी तुम्हाला सांगत आहे। तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा हवामान राहील याचाही यामध्ये आढावा घेतला आहे। संपूर्ण 36 जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज पुढील काही क्षणामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात 1 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण व स्थानिक तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे। दिवसाचे तापमान सुमारे 30 ते 33 डिग्री आणि रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्री इतके राहण्याची अपेक्षा आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला हलका ते मध्यम दर्जाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। काही वेळा ठिकठिकाणी जोरदार अतिवृष्टी शॉर्ट पिरियड्स पाऊस पडू शकतात, म्हणजेच कमी कालावधीसाठी अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता 1 ऑक्टोबर 2025 रोजी नंदुरबार जिल्ह्यासाठी वर्तवलेली आहे। या ठिकाणी दिवसाचे तापमान हे 31 ते 33 डिग्री आणि रात्रीचे तापमान हे 24 ते 25 डिग्री पर्यंत कमी होईल। जळगाव जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला ढगाळ व पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे। काही सत्रांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी येऊ शकतात। दिवसातील जास्तीत जास्त तापमान सुमारे 31 ते 33 डिग्री आणि रात्रीचे अंदाजे 23 ते 24 डिग्रीच्या आसपास कमी होईल। नाशिक जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पाऊस यांची शक्यता आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीचाही धोका असणार आहे। IMDने नॉर्थ भागात स्थानिक अतिवृष्टीची सूचना केली आहे। दिवसाचे तापमान हे 29 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान हे 21 ते 24 डिग्रीच्या आसपास राहील। नदी खालील आणि निचले भाग पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही वेळा मेघगर्जनेसह तात्काळ जोरदार पावसाचे कार्यक्रम असू शकतात। दिवसाचे तापमान अंदाजे 30 ते 33 डिग्री आणि रात्रीचे तापमान हे 22 ते 24 डिग्रीच्या आसपास कमी होईल। पुणे जिल्ह्यात 1 ऑक्टोबरला वातावरण अपेक्षेनुसार ढगाळ ते गडद ढग आणि पावसाची पडण्याची शक्यता तीव्र असेल। पावसाची शक्यता ही तडाखेबाज वादळासह काही वेळा जोरदार पाऊस, थंडावा आणि थंड वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता तुलनेने कमी, पण ढग आणि काही हलक्या माध्यमातून पाऊस पडण्याची हलकी शक्यता आहे। हवामान कमी उष्णतेचे हलके थंड आणि वारे कोमल असतील। सूर्य कधी दिसेल कधी ढगाळ वातावरण राहील। सांगली जिल्ह्यात 1 ऑक्टोबरला वातावरण थोडे उबदार आणि आर्द्र राहील, परंतु पावसाची शक्यताही राहील। दिवसाची झपाट्याने तापमान 30 ते 32 डिग्री पर्यंत जाईल आणि रात्री 20 ते 23 डिग्री पर्यंत कमी होईल। हलका ते मध्यम पाऊस काही वेळा होऊ शकतो, विशेषतः ढगगेर भागात व वाऱ्यासह तुफानी स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे। हवा आर्द्र राहील, त्यामुळे घाम व ओलावा जाणवेल। सोलापूर जिल्ह्यात 1 ऑक्टोबरला हवामान तुलनेने उष्ण व मोठ्या प्रमाणावर कोरडेपणाची झलक देऊ शकते, पण काही वेळा पर्जन्याची शक्यताही राहील। ऑक्टोबर महिन्यातील सोलापूरचे दिवसाचे सरासरी कमाल तापमान अंदाजे 31 ते 32 डिग्रीची नोंद आहे। रात्रीचे तापमान अंदाजे 20 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहील। पावसाची शक्यता कमी आहे, परंतु काही ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। कोल्हापूर जिल्ह्यात 1 ऑक्टोबरला वातावरण उष्ण व पावसाळी स्वरूपाचे राहील। दिवसाचे तापमान कमाल 29 ते 31 डिग्री आणि रात्रीचे तापमान 21 ते 23 डिग्री इतके अपेक्षित आहेत। पावसाची संभावना ही हलका ते मध्यम, कधी कधी काही भागात जोरदार पावसाची झडप येऊ शकते। पालघर जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी होत असून हलका ते मध्यम पाऊस काही वेळा पडू शकतो, विशेषतः समुद्री वारे आणि समुद्रापासून येणाऱ्या आर्द्रतेच्या लहरींमुळे हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त राहण्याची शक्यता आहे, कारण कोकण भागातील काही ठिकाणी सागरी हवा प्रभावित होऊ शकते। वाढत्या आर्द्रतेमुळे अस्वस्थता जाणवू शकते। काळजीपूर्वक वस्त्र निवडा। ठाणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस काही वेळा होऊ शकतो, विशेषतः ढगगिरीचे तुकडे व आकाशातील अस्थिरतेमुळे पर्जन्याचा प्रसार शक्य आहे। हवेमध्ये गारवा कमी असेल, आर्द्रता मोठ्या प्रमाणावर दिसू शकते, त्यामुळे ताप ओलावा अनुभवता येईल। मुंबई शहरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, विशेषतः काही वेळा मध्यम पावसाची झडप येऊ शकते। संपूर्ण दिवसभर पाऊस नसेल, परंतु काही कालावधीसाठी कमी कालावधीसाठी झडप पावसाची शक्यता आहे। दिवसाचे तापमान 31 ते 33 डिग्री आणि रात्रीचे तापमान 24 ते 26 डिग्रीच्या आसपास कमी होईल। मुंबई उपनगरामध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात पडू शकतो, विशेषतः उच्च भाग, ढगाळ भाग, आर्द्रता आणि उष्णतेचा अनुभव अधिक असू शकतो। वातावरण दमट वाटेल। रायगड जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे। हलका ते मध्यम पाऊस कधी कधी पडू शकतो, विशेषतः समुद्रापासून येणाऱ्या वाऱ्यांमुळे। 1 ऑक्टोबरला दिवसाचे तापमान 30 ते 32 डिग्री पर्यंत जाऊ शकते आणि रात्रीचे तापमान 25 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ही मध्यम आहे। काही वेळा हलका ते मध्यम पाऊस किंवा कमी कालावधीसाठी जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला दिवसाचे तापमान 30 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्री पावसाची शक्यता तुलनेने उंच आहे। हलका ते मध्यम पाऊस आणि वेळोवेळी येऊ शकतो। काही वेळा काही भागात जोरदार पाऊस कमी कालावधीसाठी येऊ शकतो। हवामान फार दमट वाटू शकेल, आर्द्रता जास्त राहील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबर 2025 रोजी वातावरण उष्ण व थोडी दमटता जाणवू शकेल। विशेषतः पावसानंतर आर्द्रता वाढू शकते। दिवसामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी ते मध्यम, काही वेळा हलका पाऊस आणि कमी कालावधीसाठी जोरदार पाऊस येण्याची काही भागांमध्ये शक्यता आहे। हवामान थोडे दमट राहू शकते। विशेषतः जर पाऊस आला असेल तर आर्द्रता वाढू शकेल। परभणी जिल्ह्यात पावसाचा प्रसार अनियमित असू शकतो। काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी कोरडी हवा अशा प्रकारचे वातावरण राहील। काही ठिकाणी दमट वाटू शकते। पावसाच्या वेळी आर्द्रता वाढू शकते। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 1 ऑक्टोबर 2025 रोजी परभणी जिल्ह्यासाठी आहे। बीड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो। विशेषतः ढगांच्या हालचालींवर अवलंबून आहे। हवामान आर्द्रता असू शकते। पावसामुळे दमट वाटू शकेल। दिवसाचे तापमान 31 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 ते 23 डिग्रीच्या आसपास कमी होईल। धाराशिव जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान थोडे दमट असू शकते। आर्द्रता स्तर मध्यम असेल। सूर्यप्रकाश कधी कमी कधी ढगाळ वातावरण अशा स्वरूपाचा पूर्ण दिवस राहील। लातूर जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिवसाचे तापमान 33 डिग्री तर रात्रीचे तापमान 21 डिग्री पर्यंत कमी होईल। या दिवशी सुद्धा थोडे उबदार आर्द्रता अनुभवता येईल। जर पाऊस आला तर किंचित स्वरूपाचा येण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिवसाचे तापमान 31 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 डिग्री पर्यंत कमी होईल। पावसाची शक्यता ही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी येऊ शकतो, मात्र कोणताही अलर्ट या ठिकाणी नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 1 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान थोडे दमट वाटू शकते। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात येऊ शकतो, मात्र या ठिकाणी सुद्धा कोणताही अलर्ट दिलेला नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 31 ते 33 डिग्री पर्यंत दिवसाचे तापमान तर रात्रीचे तापमान 22 ते 23 डिग्री पर्यंत राहील। पावसाची शक्यता कमी मध्यम असेल। हलका पाऊस किंवा काही कालावधीसाठी अचानक जोरदार मुसळधार पावसाची शक्यता कमी कालावधीसाठी आहे, मात्र अखंड पाऊस असणार नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हलका ते मध्यम पाऊस काही वेळा पडू शकतो। हवामान थोडे दमट वाटू शकते। आर्द्रता काही जास्त राहू शकते। पाऊस असल्यास जलसंचय होण्याची शक्यता काही भागांमध्ये निचल्या रस्त्यांमध्ये आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला दिवसात जास्तीत जास्त तापमानाची अपेक्षा 31 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 डिग्री पर्यंत कमी होईल। हवेतील आर्द्रता मध्यम राहील। वातावरण थोडे दमट वाटू शकते। अकोला जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला अकोल्यामध्ये दिवसाचे तापमान अंदाजे 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 डिग्री पर्यंत राहू शकते। पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात, या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरला दिवसात जास्तीत जास्त तापमान अंदाजे 31 डिग्री आणि रात्रीचे तापमान 19 ते 20 डिग्री पर्यंत कमी होऊ शकते। काही कालावधीमध्ये अमरावती जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी अत्यंत जोरदार पाऊस कमी कालावधीसाठी राहणार आहे, मात्र हा अखंड पाऊस नसणार आहे। वर्धा जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2025 रोजी हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे। दिवसभर वातावरण ढगाळ राहील। नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 32 डिग्री पर्यंत दिवसाचे तापमान तर 23 डिग्री पर्यंत रात्रीचे तापमान। मध्यम पाऊस काही वेळा येऊ शकतो। पावसाचे प्रमाण अंदाजे 6.1 मिमी आहे। हवामान दमट राहू शकते आणि सूर्यप्रकाश कमी होईल। चंद्रपूर जिल्ह्यात दिवसाचे तापमान 32 डिग्री तर रात्रीचे 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। हवामान ढगाळ आणि मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे। आर्द्रता अंदाजे 80% राहील। भंडारा जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिवसाचे तापमान 32 डिग्री तर रात्रीचे 24 डिग्री इतके राहील। हवामान ढगाळ राहील आणि मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे। आर्द्रता सुमारे 80% राहील, त्यामुळे वातावरण दमट वाटू शकते। गोंदिया जिल्ह्यात 1 ऑक्टोबरला दिवसाचे तापमान 32 डिग्री तर रात्रीचे 23 डिग्री राहील। हवामान ढगाळ राहील आणि मध्यम पावसाचे प्रमाण सुमारे 6 मिमी इतके राहण्याची शक्यता आहे। आर्द्रता जास्त असल्याने वातावरण दमट वाटू शकते। गडचिरोली जिल्ह्यात दिवसाचे तापमान अंदाजे 32 डिग्री तर रात्रीचे 24 डिग्री राहील। दिवसभर हवामान ढगाळ राहील। मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे। आर्द्रता सुमारे 80% राहील। तसेच दक्षिण पश्चिम दिशेने सौम्य वारा 10 किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वाहण्याची शक्यता आहे।